नमस्कार, आपण पाहता GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपर मध्ये आपलं स्वागत आहे। सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारितेचा विश्वास। धुळे शहरातील श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळा येथे अनाथ व मतिमंद मुलगी बिन्नी आणि सागर यांचा विवाह सोहळा। सावचित्त सावधान तदेव लग्नं सुजिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मी वदेते स्वागत करूया। GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपर। आमचं न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, फेसबुक पेज फॉलो करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। त्यांनी असं सांगितलं की आता बिन्नी विवाहाला योग्य कुठलंही वेगळं कारण आता त्या विवाहाला लागू शकत नाही, तिचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा। आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले, कदाचित आमच्या भाग्याचं असेल किंवा सागरच्या परिवारातल्या भाग्य असेल की सागर माझ्याच परिवारातला लहानाचा मोठा झालेला मी पाहिलेला आहे। आणि त्याच्याकडून असं सांगण्यात आलं आमचे लखन भाऊ गोराड आणि त्यांच्या परिवाराकडून की आम्हाला लग्नासाठी मुलगी असेल तर सांगा, आणि बिन्नीसाठी आम्हाला योग्य वर आहे अशा पद्धतीचं आम्हाला वाटलं। तरी सुद्धा आमच्या संस्थेने आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची एक कमिटी गठीत केली। दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे RG पवार सर, मनीष पवार सर या सर्वांच्या मार्गदर्शनाने त्या कमिटीने सागरच्या घरी व्हिजिट केली आणि सर्व सोपस्कार कायदेशीर पार पडले। बालकल्याण समितीने आदरणीय डॉक्टर साहेबांचा सर्व लिखित रिपोर्ट पाहिला आणि विवाह समारंभाला सावंके मॅडम, आदरणीय अनिताताई बंबावरे, आदरणीय सूर्यकाताई पवार या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्व मॅजिस्ट्रेट बोर्डाने तिच्या विवाहाला परवानगी दिली आणि त्यानंतर दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाकडे प्रस्ताव दिला। आदरणीय जिल्हाधिकारी मॅडम या ठिकाणी येऊन गेल्यात, त्यांची अत्यंत महत्वाची मीटिंग सुरू असल्यामुळे त्यांनी आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी प्रस्थान केलं। त्यांनी या विवाहाला मान्यता दिली। मी स्वतः आशीर्वादाला उपस्थित राहील या पद्धतीचं सुतोवाच केलं आणि अवघ्या 8 दिवसात हा सर्व समारंभ आम्ही जुळवला। विवाह केलेला आहे, काय म्हणाले याबाबत? यमुनाई शैक्षणिक सांस्कृतिक महिला मंडळ धुळे संचलित श्री संस्कार मतिमंद मुलींच्या बालगृहात प्रवेशित असलेली बालिका कुमारी बिन्नी, आता विवाहानंतर तिचं नाव आम्ही शिवानी असं ठेवलेलं आहे। ती बिन्नी गेल्या 8 ते 10 वर्षापासून बालकल्याण समितीच्या आदेशाने प्रवेशित होती। ती पूर्णतः अनाथ होती आणि सौम्य मतिमंदत्व त्याच्यात असल्यामुळे तिला विशेष शिक्षकांच्या सहकार्याने प्रशिक्षित करून योग्य तो उपचार करून तिचं मतिमंदत्व पूर्णपणे घालवण्यात आलं आणि तिचा IQ रिपोर्ट 80 ते 85 पर्यंत सामान्य माणसासारखा आल्यानंतर भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील मानसरोपचार तज्ज्ञ श्री डॉक्टर जीवन पवार सर यांच्या सल्ल्याने तिला तिच्या पुनर्वसनासाठी मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला। योगायोगाने संस्थेकडे लग्नाच्या मागणीसाठी अर्ज आलेला होता आणि त्या अर्जाच्या अनुषंगाने चिरंजीव सागर याच्या पालकांनी दिलेल्या अर्जानुसार त्याच्या गृहभेट घेऊन त्याच्या पूर्ण परिवाराची त्या ठिकाणी चौकशी करण्यात आली। तो ज्या ठिकाणी व्यवसाय करतो त्या व्यवसायाच्या परिसरातील ज्येष्ठ व्यापाऱ्यांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखतीतनं या सागरबद्दल माहिती मिळाल्यानंतर
हा बिन्नीचं पालन पोषण आणि तिचा सांभाळ संरक्षण योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने करू शकतो याचा लेखाजोखा हा सिद्ध झाल्याने त्याचा विवाह सोहळा आज या ठिकाणी बालकल्याण समिती आणि दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या परवानगीने या ठिकाणी आज पार पाडण्यात आला। संस्थेच्या दृष्टिकोनातनं आम्हाला एक आज आनंद आहे की एका मुलीचं पुनर्वसन आम्ही कुठल्या तरी कुटुंबात त्या ठिकाणी करू शकलो। जिला आपण अनाथ म्हणतो ती आज सनाथ झाली आणि तिला सौभाग्य प्राप्त झालं। आमच्या जीवनातील या 16 वर्षाच्या प्रवास काळातील हा दुसरा विवाह। पूर्वी एक विवाह आम्ही संस्थेच्या वतीने अशा मुलीचा त्या ठिकाणी आज ती मुलगी सुखाने संसार करते। चिरंजीव बिन्नी सुद्धा सुखाने संसार करेल अशी आम्हाला मनस्वी खात्री आहे। आणि विशेषतः धुळे शहरातील श्री भावेश शाह आणि शीतल शाह या कुटुंबाने तिचं कन्यादानाचं सौभाग्य प्राप्त केलं। आणि अनेक मान्यवरांनी की ज्यांचं प्रकर्षाने नाव घ्यावं असं लागतं, कर्मचारी तर आहेतच संस्थेचे, परंतु चेतन भाऊ मंडोरे आणि विविध संस्थांच्या माध्यमातून तिला संसार उपयोगी जे जे काही साहित्य लागेल ते सर्व साहित्य त्या ठिकाणी तिला विवाह प्रसंगी उपलब्ध करण्यात आलेलं आहे। एक खूप आनंदमय सोहळा की जीवनात येऊन काहीतरी मिळाल्याचं समाधान परमेश्वरानं आमच्या नशिबी आज या ठिकाणी टाकलेलं आहे।